नांदगाव खंडेश्वर येथे दरवर्षी वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो, पण यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले। त्यामुळे सामाजिक अंतर आणि शांततेत लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला। शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत यावर्षी नांदगाव खंडेश्वर शहरात घरोघरी व सार्वजनिक मंडळात भक्तिमय वातावरणात गणपतीची स्थापना करण्यात आली होती। नांदगावातील मानाचा गणपती असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी विना ढोल विना डीजे वाजवित मात्र पारंपरिक बैलजोडीच्या रथावरून शांततेत लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले। तर शिवगणेश मंडळाकडून गणपती विसर्जनादरम्यान सामाजिक प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली। त्यामुळे नांदगाव खंडेश्वर येथील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला। नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीत शहरात एकूण 12 सार्वजनिक मंडळ तर ग्रामीण भागातही 12 सार्वजनिक मंडळाची स्थापना करण्यात आली होती। यातील 9 गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविला। त्याचप्रमाणे विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष भंडारे, उपनिरीक्षक प्रदीप कुमार कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी तैनात होते। शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन बेंबडा नदी पात्रात पार पडले। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।